एक वेळा असं झालं की त्यांनी असे काही कांड केले, जी चुलत्या मारायची ना, त्यातल्या एका चुलतीनं असं काही कांड केलं की जी माझ्या आईने बघितलं, परंतु तिनं कुणालाही सांगितलं नाही. आणि तिनं त्या चुलतीला पण काही बोलली नाही. जो आला होता त्याला ती बोलली, तू काच आला आणि आमचं काय घर उद्ध्वस्त करायचंय का तुला? त्याला एवढं बोलली, त्याला तिथून पळवून लावलं. अर्ध्या रात्रीचं आला होता एक जण. मग की तिला त्यावेळेला समजलं की ह्यांच्या जागेवरती जर दुसरं कुणी असतं तर बोंबलून सगळ्यांना उठवलं असतं आणि माझी इज्जत बदनामी केली असती. परंतु ह्यांनी काही न बोलता ती बाहेर त्या माणसाला घेऊन गेली रोडला आणि त्याला असं बोलली, अशी ही केलं तिनं. आणि जिथल्या तिथं तो विषय मिटवला आणि तिने तिथल्या तिथंच ती सगळ्या गोष्टी थांबवल्या. परंतु माझ्या आईनं कधी कुणाला बोलली नाही होती गोष्ट. आम्हाला ही दुसऱ्यांकडनं समजलेली आहे, माझ्या आईनं सांगितलेली नाहीये. आणि त्यावेळेला मी लहान होते, त्यामुळं मला हा प्रश्न पण पडत नव्हते. पण ज्या वेळेला मी माझं लग्न वगैरे झाल्याच्या नंतर मला ह्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि समजलेल्या. तर त्याच्यानंतर माझी ती चुलती लाईनवर आली, कारण तिला असं वाटलं की मी जर हिला आता त्रास दिला, मारहाण केली, हे केलं तर ही माझं सांगेल. पण माझी आई तशी नव्हती. विचार कर ना, तू एवढ्या वेळेस मारलं माझ्या आईला, तू एवढ्या वेळेस तिनं तुझा मार खाल्ला, एवढं सगळं केलं, तर तिनं त्याच वेळेला बदला घेण्यासाठी काय काय केलं असतं. पण तिनं तसं न करता त्या समोरच्या व्यक्तीला असं ही केलं की तो माणूस परत कधी पाऊल नाही ठेवला इकडं. आणि हिला पण काही तिनं बोलून दाखवलं नाही किंवा ओळख सुद्धा देऊ दिली नाही. त्याच माणसाने परत काही सांगितलं असेल, ते सांगितलं असेल की वहिनी अशी बोलली होती, आणि ती विषय तिथंच मिटवला. तिनं तिच्या स्वतःच्या पोटात ठेवली, मेली, पण तिनं कधी कुणापाशी बोलली नाही. आणि हा प्रकार झालेला माझ्या दुसऱ्या चुलत्याला पण माहिती होत, काय घडलं होतं काय नव्हतं. त्या माणसाला कुणी थांबवलं आणि त्या माणसालाच लाईनवर कुणी आणलं आणि ही काय करायला निघाली होती. त्याच माणसाने त्याच्या बायकोला घरी सांगितलं आणि त्याच्या बायकोनं मला सांगितलं होतं की असं हिनं केलेलं आहे. आणि आम्हाला माहित नाही राहायचं की तो आम्हाला का गोड गोड बोलायचा. तो माणूस आम्हाला गोड गोड बोलायचा, विचारायचा, विचारून घ्यायचा काकू काय करते काय नाही करत आणि असं तसं. आणि ही आमच्यासोबत चला म्हणायची रोडला, आणि रोडला उभं राहायची आम्हाला घेऊन. आणि आता आम्हाला काही त्या वेळेला कळायचं, आणि ती बोलायची, हसायची, गप्पा मारायची. आम्हाला एवढं काय माहिती की हे बघतायत, नजरेने इशारे करत आहेत. आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, बोलायचं नाही, कारण आता भरपूर वय झालंय तिचं आणि जाबाई सुना वगैरे सगळं आलेलं आहे. तर हे बघ, जशी माझी आई आहे ना तशीच मी पण आहे. मला तुझी बदनामी करायची नाहीये, म्हणून मी इथं सगळं डिटेलमध्ये सांगत नाही. नाहीतर डिटेल्समध्ये सांगितलं ना तर त्यावेळेला तुला कळेल. परंतु ह्या वयामध्ये मला तुझी इज्जत नाही घालवायची. तर फ्रेंड्स, हिनं नंतर परत माझ्या आईला चांगलं बोलायला लागली, हे करायला लागली. पण काड्या करायच्या ती करायचीच बरं का आतून, पण समोरून कधी काही केलं नाही हिनं परत नंतर. आणि त्यावेळेला तिला समजलं की आपण म्हणजे ह्यांना एवढा त्रास देऊन सुद्धा ह्यांनी आपली गोष्ट लपवून झाकून ठेवली. परंतु हिनं जी करायचं ती आतून करतच होती. पण मारहाण बंद झाली, तिथं फुल स्टॉप लागला. आणि मग सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित होत गेल्या भावकीमध्ये. भले ह्यांनी काड्या करायच्या तेवढ्या केल्या, चोरून लपून केल्या, माझ्या बहीण भावंडांमध्ये आग लावली, नवरा बायकोमध्ये आग लावली, आमच्या सगळ्या खानदानाची टाटाटूट केली. परंतु हे सगळं त्यांनी लपून केलं. पहिल्यासारखं उघडकीला येऊन किंवा मारामारी करून, मारहाण करून नाही केलं. तर असा सगळा ही किस्सा आहे. आणि हे सगळं परत बदलत गेलं फक्त एका कारणावरून. आणि मग माझी आई म्हणजे कमीत कमी भावकीच्या तरी मारहाणीतून सुटली. नवऱ्याची होती पण भावकीच्या ह्याच्यातनं सुटली. असा प्रकार ही असा घडलेला होता. तर विचार कर की माझ्या आईनं तुम्हाला सगळ्यांना किती समजून घेतलेलं आहे.
तिच्या जागेवरती तूच असती ना तर सगळीकडे बोंबलत धिंडोरा पिटला असता, सगळ्या अख्ख्या गावामध्ये नाही, सगळ्या जिल्ह्यामध्ये. तर लक्षात घ्या आम्ही कसे आहेत, आणि त्याच आईची मी लेक आहे. म्हणून मी अशी इज्जतीवर उठलेली नाहीये, परंतु हीच भरपूर आहे हो तुम्हाला. हे जी मी काढते ना हीच भरपूर आहे, कारण ना ही सुद्धा मला काढायचं नव्हतं, पण तुम्ही गप्प बसले नाहीत म्हणून काढायची वेळ आली. तर हे भावकीचं इथंच थांबलं नाही फ्रेंड्स. परत तुम्हाला सांगते, नंतर म्हणजे भांडण व्हायचं बरं का, पण मारामारी नाही. मग हे भांडण झालं होतं, भांडणामध्ये असे काही